विनंती असणार आहे श्री गणेश वाडा सडेवाडी आपला अतिरिक्त खेळाडू अर्थातच 12th मॅन प्लेयर कंबॉक्स मध्ये जोडा। आणि विनंती असणार आहे जे सर्व मंडळाचे सभासद आहेत त्यांना आयोजक अमोलची घाडी यांची सूचना आलेली आहे। आपण बाउंड्रीच्या नजीक थांबा जेणेकरून बॉल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये येईल। हॅलो हॅलो माईक चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो। दोन्ही संघाच्या कॅप्टनने या सूचना द्या। तिसरं षटक हे चॅलेंज ओव्हर असणार आहे 50-50 षटक असणार आहे। तुम्हाला त्या षटकामध्ये 10 धावाच्या वरती धावा बनवणं गरजेचं आहे। तुम्ही 10 धावाच्या कमी धावा जर बनवल्या तर ते धावा लेस होणार आहे। त्यामुळे तुम्हाला या सूचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तिसरं षटक हे मात्र चॅलेंज ओव्हरचे षटक असणार आहे। 50-50 षटक आपण ज्याला म्हणतो ते षटक असणार आहे। सलामीची प्रारंभीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। श्री गणेश वाडा सडेवाडी टीमची शुभम वाडेकर आणि प्रशांत आचरेकर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते। आणि राहटेश्वर कालवी या टीमच्या वतीने गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय। वैभव टुकरुल आमचे ऑफिशियल्स पाहायला मिळतात आपल्याला राजकुमार पाहेकर सर आणि तसेच स्केवर लेग पंच विजय गुरव सर। चला आपण मॅच ऑन करत आहोत। सर्व प्रेक्षकांना विनंती असणार आहे आपण टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही संघाला शुभेच्छा देऊयात आणि या पहिल्या सामन्याला सुरुवात करूयात। आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये अगदी निसर्गाच्या सानिध्यात असलेला गाव। आणि जर पाहिलं तर ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव या स्पर्धेमुळे ज्या नावाचा डंका साऱ्या जगभर झाला आणि ते बापर्डे गाव आणि त्या गावामध्ये प्रथमच समालोचन करण्याची संधी दिली आहे। अमोलजी घाडी यांना मी धन्यवाद देतो। आणि जर पाहिलं तर दोन्ही संघाच्या कॅप्टनना आणि सर्वच खेळाडूंना विनंती आहे की थोडासा उंच सकल भाग आहे डान्सिंग आउटफील्ड आहे। कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याकडे लक्ष देऊन आपण खेळ करा चांगलं क्रिकेट खेळा। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा। पंच आपण लगेच सामन्याला सुरुवात करा कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत। आता जर पाहिलं तर 12:07 झालेली आहे। 5 षटकांचा सामना आहे। तुमच्याकडे 25 मिनिटाचा कालावधी असणार आहे। त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे। ज्यावेळी बॉल डिलिव्हर्ड होईल त्या इकडून तुम्हाला टाइमर लावला जाईल आणि तुम्हाला त्या वेळेमध्ये इनिंग संपवायची आहे। 12:07 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतो आहे। स्ट्राइक इन एंडला शुभम वाडेकर पंचांचा सिग्नल मॅच ऑन केली जाते। यावेळी पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय। बॉल जर पाहिला तर
विकेट मिळाली आहे, विकेट डाऊन झाली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळालाय, कारण समालोचन कक्ष थोडंसं समोर असल्यामुळे आणि थोडंसं त्या क्षेत्राचा अंदाज घेता येत नाही आहे. आणि शुभम वाडेकर हे मात्र गोल्डन डकचे शिकार ठरले आहेत. डीजे विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय जीवन धुरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरून आसनस्थ व्हावं. वेलकम सर, सहर्ष स्वागत आहे आपलं. पहिल्या बॉलवर जर पाहिलं विकेट मिळाली आहे, गोल्डन डकचे शिकार मिस्टर शुभम वाडेकर राहिले आहेत. परंतु जर पाहिलं वैभव ठोकरूलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर त्यांनी विकेट मिळवलाय, चांगली गोलंदाजी सुरू आहे. राईट हँड ओव्हर द विकेट. लेटकट पाहायला मिळाल्या. महेश वाडेकर दाखल झाले आहेत. महेश वाडेकर नावाची सुद्धा चर्चा आहे. जर पाहिलं देवगडमध्ये ऑक्शन बेस स्पर्धा सातत्याने देवगडमध्ये होत आहेत आणि महेश वाडेकर सर्वाधिक महागडा खेळाडू राहतो आहे. परंतु आज त्याला आपल्या टीमसाठी खेळायचं आहे. एक गाव एक संघ पाहायला मिळतं, एक ग्रामपंचायत एक संघ आहे. तुम्हाला आपल्या गावासाठी खेळायचं आहे. महेश वाडेकर ऑन स्ट्राईक. यावी फुल टॉस म्हटलं की फुल्ली लॉस. बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. क्रिकेट सामन्यांचं इनला महेश वाडेकर वाड्याचा खेळाडू. यावी घुटना टेक और तमाशा देख. बॉलला फेकलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. एफसीसी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. जे नक्कीच आयोजन भारी केलं आहे. अमोलजी घाडी आणि त्यांचे सहकारी अहोरात्र कष्ट घेतले. धावफलक पाहिलं 13. यावेळी पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे ते फंबल झालाय. त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय. आउटफील्ड फास्ट दिसतंय. किती धावा मिळणार पाहायचा आहे. पंचांचा सिग्नल आलाय. बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. वाडेकर घराकडून सेट होऊन आल्यात. यावेळी जर पाहिलं तर पंचांचा सिग्नल अजून येणं बाकी आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. ऑफ स्टिकचा थोडासा बाहेर ठेवलाय. ओव्हर पिच बॉल होता, समजला नाही आहे. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 17 या आकड्यावर पोहोचलाय. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुणी युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा काही संपलाय. धावफलक 17 या आकड्यावर पोहोचलाय आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी तन्मय नामक गोलंदाज पाहायला मिळतोय. तन्मय ठोकरूल. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर प्रशांत आचरेकर आहे. जे डाव्या शैलीचे फलंदाज आहेत प्रशांत आचरेकर. हा बिग हिटर आहे, एक स्टायलिश खेळाडू आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. यावेळी जर पाहिलं शॉर्ट पिच बॉल. या बॉलला पुल केलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र चुका केल्या आहेत.
2 धावा तर धावून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सोडशील झेल तर होशील फेल. कॅच घेणं महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. मैदानावर झालेले एक चूक आपल्याला विजयापासून दूर नेऊ शकते. परंतु आपण प्रशांत आचरेकरची कॅच सोडली आहे. यानंतर तुम्हाला रिझल्ट काय भेटणार हे पहा. धावपलक पाहिलं. धावपलक 19 या आकड्यावर पोहोचल्याचा आज 19 फेब्रुवारी सुद्धा आहे. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती 396वी जयंती आपण साजरी करत आहोत. यावेळी सुद्धा जर पाहिलं तर आता लॉंग ऑन आहे आणि आता मात्र ही पकडली कॅच. विकेट डाऊन झाले. प्रशांत आचरेकर हा मात्र तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळेल. विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये कुणाल जुवाटकर दाखल झालेत. चेतन तुकडोल यांनी मात्र कॅच पकडली आणि त्यानंतर जर पाहिलं प्रशांत आचरेकर यांची विकेट मिळाली आहे. परंतु तन्मयचं सुद्धा कौतुक करावं लागेल. तन्मय युवा खेळाडू आहे. यावेळी चांगला बॉल खेळला. स्केअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. स्वीपर कव्हरला पकडले कॅच. विकेट डाऊन झाली आहे. सुजलने आता मात्र कॅच. आहोत आणि आता मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधव दाखल झालेत. यांना मात्र परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल आणि खेळावं लागेल. परंतु समोर जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर तन्मय आहे आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी निर्माण झाली आहे या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक मिळवण्याची. परंतु आता पाहायचं आहे हा हॅट्रिकचा बॉल असणार आहे. स्पर्धेतील हॅट्रिक तन्मयच्या नावावर होईल का? एक युवा खेळाडू आहे. धावपलक पाहिलं. धावपलक 19 या आकड्यावर आहे. 19 धावा झाल्यात. तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. भौगोलिक दृष्ट्या या मैदानाचा अंदाज घ्यावा लागेल. कोणत्या क्षेत्रात स्ट्रोक खेळायचे, कोणतं क्षेत्र रिकामी आहे, आउटफील्ड कुठून फास्ट आहे, या सर्व गोष्टीचा तुम्हाला अंदाज घ्यावा लागेल. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आहे. स्पर्धेचं 6वं पर्व आहे आणि यातच सर्व आहे. तन्मयसाठी संधी आहे. परंतु समोर जर पाहिलं रोशन जाधव आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. यावी बॉल जर पाहिला मागील क्षेत्रात गेला. लेट कट पाहायला मिळालाय आणि जर या बॉलवर फक्त एकच धावा आहे. एक धावेने धावपलक 20 या आकड्यावर पोहोचलाय. 20 धावा. 1.4चा खेळ संपलाय. म्हणजे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि यानंतर जर पाहिलं तर चॅलेंज ओव्हर असणार आहे. यावी पुलरलेनचा बॉल. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वाईट यॉर्कर पाहायला मिळालाय कारण तन्मय आता सध्या चर्चेमध्ये आहे. चांगली गोलंदाजी तन्मयने केली आहे. तन्मय ठुकरुल युवा खेळाडू प्रभावित करतो या स्पर्धेमध्ये. ते करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. यावी बिगिट समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय. बॉल जर पाहिला
तर लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर गेलाय FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. सभा, आमसभा, ग्रामसभा घेतोय त्या प्रकारची सभा तुम्ही घेताय, परंतु निर्धारित वेळ तुमच्याकडे आहे. लवकरात लवकर आपलं चर्चासत्र थांबवायचं आहे. ऑफिशियल्स तुमच्याकडे जबाबदारी आहे. आणि यानंतर आता आपल्याला जे षटक पाहायला मिळणार आहे ते षटक आहे चॅलेंज षटक, 50-50 षटक आहे. आणि आता त्यासाठी गोलंदाजीची निवड केली आहे, कारण ते षटक जोखमीचं आहे. आणि त्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पंकज एकर पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं महेश वाडेकर, महेश वाडेकर वैयक्तिक 5 बॉल 17 वर खेळत आहेत. पंकज एकर पाहायला मिळत आहेत. हे षटक महत्वाचं असणार आहे. बोनस पॉइंट मध्ये धावा मिळवायच्या असतील तर तुम्हाला या षटकामध्ये धावांची लयलूट करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पंकज एकर, समोर जर पाहिलं महेश वाडेकर वाड्याचा खेळाडू. यावेळी जर पाहिलं तर हा पहिलाच बॉल सुरेखरित्या हाताला असं पंच सांगतायत. लेग स्टिकच्या वरून बॉल केलाय, चांगला बॉल डिलिव्हर केलाय. पंकज एकर स्वतःला सिद्ध करतायत, गरज आहे स्वतःला सिद्ध करण्याची. यावेळी बिग हिट, कॅच होणार का पाहायचं आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कॅच सुटली आहे आणि बॉल जर पाहिला तर बाउंड्रीच्या बाहेर सुद्धा गेलाय. मिळतात धावा 4. FCC चॅम्पियन ट्रॉफी चौकार. आता 30 या आकड्यावर पोहोचलाय. पंकज एकर समोरच्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु त्या फलंदाजालाच बॉल बसलाय. बॉल स्टॉप झालाय, सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. या षटकामध्ये आलायत 5 धावा, परंतु अजून जर पाहिलं तर 3 बॉलचा काही शिल्लक आहे. आता स्ट्राइक इनला रोशन जाधव आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ट्रॉफी सुद्धा पाहायला मिळते मुख्य व्यासपीठाच्या समोर. यावेळी जर पहिलं बॅकफुटला थोडेसे राहिले, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अंदाज आला नाही आहे. दुसऱ्या धावेकडे मोर्चा वळलाय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेने सांघिक धावफलक 32 या आकड्यावर पोहोचलाय. 32 धावा 33 या आकड्यावर पोहोचलाय. माफ करा, स्कोर अपडेट होतोय. धावफलक 33 या आकड्यावर पोहोचलाय. दोन बॉलचा काही शिल्लक आहे. तुम्हाला आता धावा बनवायच्या आहेत, परंतु काय घडलंय, प्लेट ऑन झालाय. दांडी 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 गोल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. एस्टनचा वेध घेतलाय, फर्निचर उद्ध्वस्त केला, विकेट डाऊन. देवगड ते 33 या आकड्यावर पोहोचलाय. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर टोटल 7 धावा आल्या आहेत. म्हणजे या बॉलवर तुम्हाला आक्रमण करायचं आहे. या बॉलला बाउंड्रीच्या बाहेरच पाठवायचं आहे, कारण 10 धावा प्लस करणं गरजेचं आहे. अन्यथा झाल्या नाही तर लेस होणार आहे. समोर
यावी बिगिट ऑन साइडला केलाय, प्रोटेक्शन आहे, परंतु त्या डोक्यावरून बॉल चाललाय हवाई सबर षटकार. आता जर पाहिलं तर या 6 धावेने सांघिक धावफलक पाहिलं तर धावफलक 39 आकड्यावर पोहोचलाय आणि या षटकामध्ये 13 धावा आल्यात. 13 + 6 म्हणजे टोटल 19 धावा हे या षटकामध्ये आल्यात. आणि आता जर पाहिलं तर या 6 धावा ऍड केल्यानंतर सांघिक धावफलक 45 आकड्यावर पोहोचलाय. 45 धावा, कारण या षटकाचा हाच तर फायदा आहे. जे आपण ISPL मध्ये पाहतो षटक, ते षटक आता मात्र बापर्डे मध्ये पाहायला मिळालंय. 50-50 षटक. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक 45 आकड्यावर पोहोचलाय. ला 4 अशी परिस्थिती आहे. आणि आता जर पाहिलं तर हे 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शेखर घाडी पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे, वय वर्ष 53 आहे, तरी सुद्धा क्रिकेट खेळतात. क्रिकेट त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. मनाला लागलेला छंद कोणता असेल लहानपणी तो क्रिकेट. यावी शॉर्ट पिच बॉल पूल करण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. महेशची कॅच होती, परंतु आमचे लाईनमन आहेत, त्या ठिकाणी आमचे लाईनमन असतील अथवा प्रेक्षक वर्ग असतील, आपण योग्य तो निर्णय आमच्या पंचांपर्यंत पोहोचवा. आणि या बॉलवर जर पाहिलं तर फक्त एकच धाव आली आहे. आणि आता स्ट्राइक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय अक्षय वाडेकर. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थेट एसटी रक्षक यांच्या दिशेने निघून गेलाय. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत शेखर घाडी. 2 बॉलचा खेळ संपलाय 4थ्या षटकातील. यावेळी ऑन साइडला प्रॉपर टायमिंग नाही झालंय. ड्राईव्ह केले जात आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येणार, बॉल पर्यंत पोहोचणार, बॉलला फील्ड करणार, फेकणार आणि तोपर्यंत 2 धावा. 3 धावा सुद्धा आल्या असत्या, परंतु ढिलाई सुद्धा पाहायला मिळाले. 2 धावा तर घेतल्यात, परंतु विश्वास दाखवले अक्षय याने. धावफलक 48 आकड्यावर पोहोचलाय. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या कव्हर करतो आहोत, घर बसल्या आनंद घेत आहोत. या सर्व क्रिकेट वेड्यांना देखील समालोचन कक्षामध्ये मी स्वागत करत आहे. यावेळी समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय प्रेक्षक. बॉलला फेकलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. धावफलक 54 आकड्यावर पोहोचलाय. अर्धशतक आता मात्र फलकावर लावलाय. यावेळी नैसर्गिक अडथळा, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, 1 धाव तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न हा नाही झालाय, परंतु धाव पूर्ण झाली आहे. कॉल केला, कॉल बॅक दिला आणि त्यामुळे क्रॉस लाईन झाली नाही. 2 धावा आल्यात. 2 धाव्याने सांघिक धावफलक 56 आकड्यावर पोहोचलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. जे प्रेक्षक आताच या मैदानावर आले असेल त्यांच्या माहितीसाठी, बिग हिट याही बॉलला फेकलाय बाउंड्रीच्या बाहेर. स्ट्रेट हिट षटकार. आणि आता जर पाहिलं तर या 6 धावेने सांघिक धावफलक 62 आकड्यावर पोहोचलाय. आता जे प्रेक्षक आले असतील त्यांच्या माहितीसाठी, श्री गणेश वाडा सडेवाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये रहाटेश्वर कालवी अशी ही प्राथमिक लढत आहे. टॉस विन झाले आहेत रहाटेश्वर कालवी संघ आणि टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय श्री गणेश वाडा सडेवाडी टीमला. आणि सडेवाडी टीमने प्रथमतः 4 षटकांचा खेळ खेळत असताना 4 षटकामध्ये 62 धावा बनवल्यात. आणि आता मात्र शेवटचं षटक असणार आहे. ते षटक कोण हाताळणार ते मात्र पाहायचं आहे. परंतु या षटकामध्ये तुम्हाला धावांची लयलूट करावी लागणार आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला 6 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत.
परंतु हा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. लीग पद्धत आहे. तन्मय ठुकरुल तयार. यावेळी जर पाहिलं फिंगरचा वापर केलाय, टप्पा पडलाय, बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर गेलाय आणि पंच दोन्ही हा समांतर करतात, धावा मिळतात अवांतर. ज्या बॉलला पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशे टू काशी असे अनेक उपमा दिलेले आहेत, तो बॉल मात्र पेश केलाय तन्मय ठुकरुलने. वैयक्तिक षटक क्रमांक 2 हाताळतोय. यावेळी जर पाहिलं प्रॉपर टायमिंग झालाय का पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक आहेत, नो मॅन स्लॅम बॉल पडतोय, वन बाउन्स बॉल जाणार की नाही, बॅकअप मिळालाय आणि धावा मिळत आहेत 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेने सांघिक धावफलक 65 या आकड्यावर पोहोचलाय. 65 धावा. सामना जर पाहिला 5 षटकांचा आहे. यावेळी जर पाहिलं तर बॅटची कडा घेतली आहे की नाही हे मात्र पंचांकडे पाहिलं जात आहे. पंचांनी आऊट दिलाय. बॅटने घेतलाय कडा, फलंदाजाला शिकवलाय धडा. महेश वाडेकर बाद झालाय. बॉल जर पहिला लेग कटर होता, थोडेसे पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न झाला, बॉल नाही ब्रश केलाय, स्पर्श केला बॅटला आणि बॉल एसटी रक्षक यांच्या गोदीमध्ये विसावला. विकेट डाऊन झाली आहे. महेश वाडेकरने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे, याला सुद्धा विसरून चालणार नाही. 11 बॉल मध्ये 25 धावांची खेळी ही मात्र महेश वाडेकरने केली आहे. आणि यानंतर विकी जाधव दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. यावी बिग हिट, खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र समोरच्या जने खेळलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डर रेंजच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. की जाधव हे सुद्धा डगआउट बॉक्स मधूनच सेट होऊन आलेत. विचार करत होते आल्यावर कशा प्रकारे फलंदाजी करायची. थोडासा पुलर लेनचा बॉल त्याला समोर केलंय. यावेळी सुद्धा ऑन साइडला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरून बॉल गेला, गॅप आहे परंतु हाफ गॅप भरलाय. या 4 धावेने चौकार आम्ही आलाय. 4 धावेने सांघिक धावफलक पाहिलं. 75 या आकड्यावर धावफलक पोहोचलाय. 75 धावा झाल्यात. 4 बॉलचा खेळ संपलाय, म्हणजे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विकी जाधव आलेत आणि धुरला करायला सुरुवात केली आहे. यावेळी सुद्धा बिग हिट आहे, ऑन साइडला खेळलाय, डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बॉल जाणार की नाही. यस चाललाय. 4 धावांसाठी FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 चौकार. विक्की जाधव थोडेसे लेट आलेत परंतु थेट काम केलंय. 3 बॉल खेळल्यात, 14 धावा त्यांनी बनवल्यात, एक षटकार खेचला, त्यानंतर सलगच्या 2 बॉलवर चौकार खेचलाय. चांगली बॅटिंग सुरू आहे. आपण किती नंबरवर येऊन फलंदाजी करता याला महत्व दिलं जात नाही, किती बॉलवर किती धावा बनवल्यात याला महत्व आहे. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. तन्मय म्हणताय तुझ्या हातामध्ये बॅट आहे तर माझ्या हातामध्ये सुद्धा बॉल आहे. डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलने इनिंगचा खेळ संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना श्री गणेश वाडा सडेवाडी टीमने एकूण 80 धावा बनवल्यात आणि 80 धावांचं लक्ष आहे. 80 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होणार हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरून आवाज देखील ऐकायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोड आवाज म्हणून पाहिलं जातं. आमचे मार्गदर्शक अमोलजी जमदाडे सर. तोपर्यंत मी सुद्धा समालोचक पंकज लाड काही वेळासाठी थांबतोय. तोपर्यंत आवाज ऐकूया अमोलजी जमदाडे सरांचा. धन्यवाद. स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार.
उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ बापाडे घाडेवाडी आयोजित FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 मधील 6व्या पर्वातील पहिली प्राथमिक फेरीची लढत आम्ही तुमच्या समोर कव्हर करतो आहोत. नाणेफेकीचा कौल जिंकत रहाटेश्वर कालबी क्रिकेट टीमने प्रथमतः फिल्डिंग करणं पसंत केलं आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं. श्री गणेश वाडा सडेवाडी क्रिकेट टीमला या आमंत्रणाचा स्वीकार करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये तब्बल 79 धावांचं डोंगर उभारला. 80 धावांचं टार्गेट सेट केलंय. रहाटेश्वर कालबी क्रिकेट टीम समोर विजयासाठी 30 चेंडू आणि 80 धावांचं टार्गेट दिलंय. लक्ष्य मोठं आहे त्यामुळे संघर्षही तितकाच मोठा करावा लागेल. सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये दाखल होते. पंकज इळकर आणि वैभव ठुकरुल ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते, जी सर्जा राजाची जोडी आहे. डावाला प्रारंभ करेल आणि निजी कोट्यातलं पहिलं व्यक्तिगत पहिलं षटक वैभव ठुकरुलच्या साथीला डावाची सुरुवात करण्यासाठी पंकज इळकर ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. निजी कोट्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी महेश वाडेकरची वर्णी लागली आहे. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने महेश गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होईल. स्ट्रायकिंग येईलला बॅटर तयार झाले आहेत. वैभव ठुकरुल जे डावखुरे फलंदाज आहेत आणि त्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित आहे. 5 षटकांची मर्यादित लढत. प्रथमतः डावाच्या पहिल्या सत्रामध्ये महेश वाडकरच्या झंझावाती 25 धावांच्या बहारदार खेळीच्या जोरावरती 79 धावांपर्यंत मजल मारली. प्रथमतः फलंदाजी करत असताना गणेश वाडा सडेवाडी क्रिकेट टीमने 80 धावांचं टार्गेट सेट केलंय. लक्ष्य मोठं आहे. दिल्ली बहुत दूर आहे. पहिल्या षटकातील पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. स्ट्रायकिंगला डावखुरा बॅटर तयार. वैभवसाठी पहिला बॉल महेश वाडीकर गोलंदाजी ट्रॅकवरती. हाफ ट्रॅक रुबी कट लॉंग स्टॉपकडे बॉल. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये मिळेल. एकने खातं ओपन झालंय. टीमचं खातं देखील आणि व्यक्तिगत वैभवचं खातं देखील ओपन झालंय. धावांचा आघात केलाय पहिल्या बॉलवरती. मोठ्या फटक्यांकडे जाण्यासाठी पहिलाच प्रयत्न असफल ठरला. रुबी कट बॉलने घेतली आणि त्या दरम्यान एकच धाव टीमच्या खात्यामध्ये येते. 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत क्रिकेटचा महोत्सव पुन्हा एकदा तुम्हाला बापर्डे गावामध्ये अनुभवायला मिळतोय. और पिच बॉल बॉर्डरमॅनचा वापर केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. सिंगलने धावसंख्या बदलली. धावसंख्या परावर्तित झाली आहे. आतापर्यंत 2 धावा. मोठं लक्ष आहे त्यामुळे पाठलाग करत असताना थोडंसं दडपण येतं बॅटिंग टीमवरती. दुसऱ्या सत्रात ज्यावेळेला तुम्ही मोठं टार्गेट सेट करता आणि त्यासाठी एक असा फलंदाज मैदानामध्ये असणं गरजेचं असतं जो डावाला पुढे घेऊन जाईल. खातं ओपन करायचं बाकी. हा ट्रॅकर आहे. आडव्या बॅटने खेळायचा इथे प्रयत्न केलाय. रफ्तार से गिरफ्तार करते हुए वेगाने बीट केलंय. वेगाचा अंदाज आला नाहीये. वेग जास्त असला तरी देखील बॅटर बीट होतो आणि वेग कमी असला तरी देखील बॅटर बीट होतो. त्यामुळे वेगाला खूप महत्व आहे. तुमच्या दिशेला महत्व आहे. चांगली गोलंदाजी होते. याही फलकावरती 3 धावा. यावेळेला देखील डॉट बॉल आलाय. थोडीशी खराब फलंदाजी होते.
या नावाची देखील चर्चा सातत्याने होते देवगड तालुक्यामध्ये. एक उभरता सितारा म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं शुभम वाडेकर, ज्याने चर्चा करायला भाग पाडलंय. स्ट्राईकला डावखुरा बॅटर ज्याने डावाची सुरुवात केली आहे. शेवट काय होईल आप आगाज से नहीं बल्कि अंजाम से पहचाने जाते हो. शेवट खूप महत्वाचा असतो. और पिच हवाई हल्ला केलाय, फटका मिस टाइम तर झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, मात्र त्यानंतर चेंडू त्याच्या आवाक्यापासून थोडासा दूर राहिला. परतीची फेकी आली आहे. यष्टीरक्षकाच्या दिशेने 2 धावा कंप्लीट केल्यात. अजून मोठे फटके येत नाहीयेत. गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. यावेळेला बॅटिंग टीमला आवश्यकता पाहायला मिळते. 80 धावांचं टार्गेट आणि 80च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला गाडीला आता मात्र एक्सेलेट करावं लागणार आहे. थांबून चालणार नाही. तुम्हाला मोठ्या फटक्यांकडे जावं लागेल. मात्र समोरून होते कडवट गोलंदाजी. हाफ ट्रॅकर नाकावरती फुंकर मारत बॉल यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. चांगला सटीक लाईन आणि लेंथ मधला बॉल अजितने इथे डिलिव्हर्ड केला. शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर शुभम वाडेकर या नावाची चर्चा का होते याची प्रचिती आपल्याला येते. स्ट्राईकला बॅटर मोठ्या फटक्यांकडे जावं लागेल. यावेळेला कनेक्शन प्रॉपर आहे. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आणि धावसंख्या थोडीशी पुढे जाते. मोमेंटम इथून बदलावा लागेल बॅटिंग टीमला. प्रति ओव्हर तुम्हाला 16च्या ॲव्हरेजने धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप कमी धावा आल्या. फक्त आणि फक्त पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 4च धावा आल्या. त्यामुळे जे सरासरी होती त्यापासून जवळपास 12 धावांनी दूर राहिल्या पहिल्या षटकामध्ये. आणि ती सरासरी इथे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला या षटकात मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. मात्र हे देखील षटक चांगलं आहे. एकमेव खराब बॉल त्यावरती केला हल्ला. बॅटला ब्रश करत बॉल बॅटचं चुंबन घेऊन यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये एक षटकार ठोकल्यानंतर फलंदाज वैभवचा देखील खेळ इथे संपला. एक षटकार जरूर पेश केला. वैभव दुसऱ्या गड्याच्या रूपाने डग आउटच्या दिशेने जातोय. क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात धोकडूल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. 2 धक्के आतापर्यंत मिळालेत बॅटिंग टीमला. लक्ष मोठं आहे 80 धावांचं. आणि याच लक्ष्याचा पाठलाग करताना थोडंसं दबावामध्ये राहटेश्वर कालबी क्रिकेट संघ. मात्र इथून मोमेंटम बदलावा लागेल. आल्या आल्या मोठे फटके खेळत थोडंसं उघड जातं. मात्र काय गोलंदाजी होते शुभम वाडेकरच्या माध्यमातून. लेन बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे फसला. चकवलंय बॅटरला. निर्धाव चेंडू गणला गेलाय. आपण बापर्डे गावामध्ये आहोत. देवगड तालुका आता मात्र क्रिकेटची पंढरी हळूहळू बनत चालली आहे. कारण अनेक टुर्नामेंट्स या परिसरामध्ये होत आहेत. ज्या पद्धतीने देवगडचा हापूस जगप्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आता देखील देवगडची चर्चा व्हायला लागली आहे. आणि चर्चा का नाही होणार तर मोठ्या स्पर्धा सातत्याने या परिसरामध्ये होत आहेत. चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहिला आहे. फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे खाडीवाडीच्या माध्यमातून FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे शानदार आयोजन शिवजयंतीचं औचित्य साधून हा सुवर्ण योग साधून आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय 6व्या एडिशनमध्ये. हे आहे 6वं पर्व आणि यातच आलं सर्व. लेग स्टिकवरचा बॉल टर्न केलाय, फिरवलाय, भिंगरी शॉट पाहायला मिळाला आणि चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय शानदार चौकार.
दोन षटकांचा प्रारंभीच्या दुसऱ्या सत्रातला खेळ इथे संपला आणि विजयासाठी जे 80 धावांचं टार्गेट दिले त्यामागे अजून बराचसा दूर राहिलाय. 64ची गरज, 16 धावा फलकावरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये 64 धावा अजून बनवायचे आहेत. आता मात्र जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते बरंचसं वाढले. आस्किंग रन रेट वाढले, त्यामुळे दबाव नक्की साफ जाणवतोय राटेश्वर कालवी क्रिकेट टीम वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतो तर प्रशांत वाडेकर, प्रशांत आचरेकर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. तीन धावांचा फटका पाहायला मिळतोय आणि सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाते. 19 धावा. आज 19 फेब्रुवारी आपल्या राजाची जयंती, शिवजयंती. स्वीप केलंय इथे बॉलला, बॉलचा लॉंग लेग कडे दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. मैदानाच्या जर आपण चारी बाजूला नजर फिरवली तर उंच उंच डोंगर, झाडी, 50-50 चॅलेंजर ओव्हर आहे. दोन चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा बनवलेत. ISPL मध्ये आपण ज्या पद्धतीने पाहतो त्याच पद्धतीचं एक शानदार आयोजन आहे ISPLच्या धर्तीवरती. चॅलेंज दिले या बॉलरला. गोलंदाज तयार झालेत, स्ट्राईकला बॅटर तयार और पिच बॉल हवेत. विकेट येण्याची शक्यता नाहीये कारण दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा तर सहज प्राप्त होतील. 2 धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाईल. 23 धावा. या षटकात जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतरच्या बॉलवरती 2 धावा. एकूण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत. बॉलर तयार, स्ट्राईकला बॅटर तयार. या विलास यष्टिरक्षकाने झेल सोडलाय का पाहावं लागेल. फेकी तर केली आहे, संधी दवडली गेली. 2 वेळेला संधी आलेली. जीवन असो किंवा क्रिकेट, संधी खूप कमी येते. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 24 धावा. 24 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रशांत, स्ट्राईकला बॅटर तयार. धीम्या गतीचा बॉल, थोडीशी फ्लाईट दिली आहे. धावबाद करण्यासाठी गेले, फेकी झाली आणि त्या दरम्यान आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेत फलंदाज. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल आणि धावसंख्या पुढे गेली आहे. 25 धावा फलकावरती आहेत. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 3-2-2-1-1 एकूण टोटल 9 धावा आतापर्यंत बनवलेत. आणि शेवटचा बॉल फेकण्यासाठी चॅलेंजिंग षटक, चॅलेंज दिलंय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर 10 धावा बनवतील काही देखील पाहावं लागणार आहे. शेवटचा बॉल आहे, डॉट बॉल टाकलाय आणि यावेळेला जे चॅलेंज दिलं होतं त्याचा स्वीकार देखील बॉलरने केलाय. 10 धावांपासून दूर राहिलाय, दूर ठेवलंय. खरं तर शेवटच्या बॉलवरती संधी होती, मोठ्या फटक्यांकडे गेले. लालच बुरी बला आहे. मोठ्या फटक्यांच्या आहारी गेला बॅटर आणि त्या दरम्यान डॉट बॉल देखील आलाय. षटक क्रमांक 3चा खेळ इथे संपला. चार धावा आता मात्र मायनस होणार आहेत. त्यामुळे टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा. नवीन गोलंदाज, 12 चेंडूंचा आता मात्र खेळ राहिलाय. खूप मोठं लक्ष डोई जड होतंय बॅटिंग टीमला. लक्ष मोठं आहे. 21 धावा फलकावरती, त्यामुळे 59ची गरज आहे. चेतन नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आहेत. व्यक्तिगत पहिलं षटक, संघाचं 4थं.
यावेळेला हवेत बॉल यष्टिरक्षकाने गोदीमध्ये घेतला, विकेटचं पतन झालं आणि खराब प्रदर्शन यावेळेला बॅटिंग करत असणारा बॅटर ज्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. हे आयोजन भारी तन्मय नवीन फलंदाज समोरच्या दिशेने खेळला, व्ही झोन मध्ये ऑन साइडला फटका जमण्याची मदत घेतली आहे. डान्सिंग आउटफील्ड आहे, त्यामुळे सातत्याने चेंडू आपली वेग आणि दिशा दोन्ही गोष्टी बदलताना पाहायला मिळतात. सिंगलने धावा जिंकणं उघड झाले, औपचारिकता बाकी राहते, खूप मोठं लक्ष आहे, डोई जड झालंय आणि आता मात्र बॅटिंग टीमचे खांदे पूर्णतः झुकलेत. ठीक, आमच्या कॉम्बॉक्सकडे बॉल खेळलाय, क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर यष्टिरक्षक पोहोचलेत, झेल देखील सोडला. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर जसं जसं आपण बाउंड्री लाईनकडे जाऊ तसे तसे ते उंच उंच आपल्याला बांध पाहायला मिळतात. त्याचबरोबर या सगळ्या अडथळेमधून शर्यतीमधून तुम्हाला इथे धावा बनवायच्या आहेत. एक चॅलेंजिंग आउटफील्ड आहे आणि त्या दरम्यान मात्र विकेटचं कौतुक करावं लागेल. जी खेळपट्टी आहे ती नॅशनल हायवे सारखी सपाट खेळपट्टी आहे. आपण इतर अनेक टुर्नामेंटमध्ये सिमेंटच्या विकेट पाहतो, मात्र जी दुर्मिळ होत चाललेली विकेट्स त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि फलंदाजांनी गोलंदाजांचा खऱ्या अर्थाने कस लावणारी विकेट जी मातीची विकेट असते ती जिथे पुन्हा एकदा बनवली आहे, चांगलं रोलिंग केलं आहे, सपाट खेळपट्टी आहे, धावा येतील, विकेट्स देखील येतील, म्हणजे ॲक्च्युअल तुमचा खेळ या विकेटवरती पाहायला मिळेल. चौथं षटक बघता बघता इथे समाप्त होतं आहे आणि टीमची धावसंख्या आहे फलकावरती 80चा पाठलाग करत असताना रहाटेश्वर कालवी क्रिकेट संघ फक्त 24 धावा, त्यामुळे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तब्बल 56 धावांची गरज आहे. एकतर्फी होणारी ही लढत आपण चर्चा करत होतो बापर्डे गावची, ज्या गावामध्ये आपण आहोत. देवगड तालुक्यातील बापर्डे हे गाव, ज्यामध्ये अनेक भजनी कलाकार आहेत, त्याचबरोबर समई नृत्य हे देखील इकडचं प्रसिद्ध आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 40 लाख रुपये पटकवलेलं हे गाव बापर्डे गाव स्वच्छतेमध्ये देखील अग्रेसर राहिलं आहे. डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं बापर्डे गावचं नाव आणि त्याच गावामध्ये आपण पुन्हा एकदा आलोय. सेन्सिबल क्रिकेट इथे पेश केलं जात आहे. बचेंगे तो और भी लढेंगे, मात्र वेळ खूप कमी आहे, त्यामुळे एकतर्फी होणारी लढत. व्यक्तिगत दुसऱ्या षटकामध्ये शुभम वाडेकर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 6 बॉलमध्ये 56 धावांची गरज, मोठं आव्हान आणि औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बॉलर गोलंदाजी मार्गवरती आहे. tenniscricket.inच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका कव्हर करतो आहोत. आमचे ऑफिशियल संतोषजी पाळीकर, राजकुमारजी पाळीकर आणि विजयजी गुरव हे देखील आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्यासोबत गुणलेखन करतायत प्रशांतजी. हवीत बॉल, झेल टिपण्याकडे क्षेत्ररक्षक गेलेच नाही आहेत, कारण सामना पूर्णतः त्यांच्या हातामध्ये आलाय. 25 धावा फलकावरती. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये देखील 10 धावा बनवू शकला नाही बॅटिंग करणारा संघ, त्यामुळे 4 धावा मायनस देखील झाल्या. आणि त्यानंतर चांगली फलंदाजी डावाच्या पहिल्या सत्रामध्ये गणेशवाडा सडेवाडी क्रिकेट टीमने बनवली. हॅप ट्रॅकर गेलाय सर गोलंदाजाचा यष्टिरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल पुन्हा एकदा आमच्या स्कोरिंग काउंटिंगमध्ये लिहिला जाईल. टिंब चेंडू आहे. या पुढची लढत लगेचच तुमच्या समोर सादर होईल. या सामन्यातील पराभूत संघ आणि त्याची ग्रंथिका जुळेल लिंगेश्वर म्हाळुंगे क्रिकेट टीम बरोबर. लिंगेश्वर म्हाळुंगे क्रिकेट टीम आपल्याला विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चला संघनायक. पुढचा बॉल हाफ ट्रॅक आडव्या बॅटने खेळलेत. मिड विकेटला बॉल जाईल. चांगला फटका आहे.
चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, आलाय चौकार. शेवटचा बॉल आणि त्या दरम्यान टीमची धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 30, विजयासाठी 80 धावांचं टार्गेट सेट केलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पूर्णतः अडखळली आहे गाडी रहाटेश्वर कालवी क्रिकेट टीमची. गणेशवाडा सडेवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिला सामना तुम्ही पाहताय बापार्डे गावामध्ये. श्री फोंडकीन देवी क्रिकेट मंडळ बापार्डे घाडेवाडी आयोजित FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 मधील पहिला सामना इथे संपला आणि डावाच्या या स्पर्धेच्या पहिल्या लढतीमध्ये राटेश्वर कालवी क्रिकेट टीमचा पराभव करत गणेशवाडा सडेवाडी क्रिकेट टीमने विजयाचं खातं खोललंय. धन्यवाद गणेशवाडा सडेवाडी क्रिकेट टीम, त्याचबरोबर राटेश्वर कालवी क्रिकेट टीम. या पुढची लढत लगेचच तुमच्या समोर आम्ही कव्हर करतो आहोत. दोन्ही